नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, गोल्ड लोन किंवा सुवर्ण कर्ज. रिझर्व्ह बँकेनं नुकतंच यासाठी एक नवं सर्वसमावेशक धोरण जाहीर केलंय. तर श्रीकांत जाधव यांच्या अभ्यासपूर्ण लेखाच्या आधारे आपण हे नवीन धोरण नेमकं काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय घरांमध्ये सोन्याचं महत्त्व किती मोठं आहे. ते फक्त एक दागिना किंवा संपत्ती नाहीये, तर पिढ्यानपिढ्या जपलेली एक भावना आहे. आणि हो, संकटकाळी तर हाच दागिना आपला सर्वात मोठा आर्थिक आधार बनतो. खरं तर हेच वास्तव लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं हे नवीन धोरण तयार केलं आहे. आता प्रश्न असा येतो की या नवीन धोरणाची गरजच का भासली? तर बघा, जुन्या पद्धतीत काही समस्या होत्या. सगळ्यात मोठी अडचण होती सोन्याच्या मूल्यांकनाची. त्यात पारदर्शकता नव्हती. कधीकधी सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त कर्ज दिलं जायचं आणि मग काय, बँकांची थकीत कर्ज म्हणजे NPAs वाढायला लागायची. या सगळ्यावर एक ठोस उपाय म्हणून RBIला वाटलं की सगळ्या बँकांसाठी एकसारखे स्पष्ट नियम असायलाच हवेत. आणि मग उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेनं एक नवीन आदेशच काढला. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त एक शिफारस नाहीये, तर 1 एप्रिल 2026 पर्यंत सगळ्या बँकांना हे नवीन नियम लागू करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळेच हे धोरण समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, तर पुढे आपण काय काय पाहणार आहोत? या धोरणाचे 5 मुख्य भाग आहेत. सोन्याची ताकद आणि बँकेची जबाबदारी, मग कर्जदारांसाठी काय महत्त्वाचे नियम आहेत, मूल्यांकन कसं होणार, सुरक्षा आणि वसुली प्रक्रिया कशी असेल, आणि शेवटी यातून एक विश्वासाचं नातं कसं तयार होईल. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे समजून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, सोन्याची ताकद आणि बँकेची जबाबदारी. यामध्ये आपण समजून घेऊ की या नवीन धोरणाचा मूळ उद्देश काय आहे आणि त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे. आता बघा, सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे उपभोग कर्ज, जे वैयक्तिक किंवा कौटुंबिक खर्चासाठी घेतलं जातं, जसं की घरात लग्नकार्य असेल किंवा वैद्यकीय खर्च. आणि दुसरं म्हणजे उत्पन्न निर्माण करणारी कर्ज, जी व्यवसाय किंवा काहीतरी नवीन मालमत्ता तयार करण्यासाठी घेतली जातात. आता ही विभागणी खूप महत्त्वाची आहे, कारण यावरूनच कर्ज प्राधान्य क्षेत्रात येतं की बिगर प्राधान्य क्षेत्रात हे ठरतं. आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, जो थेट कर्जदारांशी संबंधित आहे. म्हणजे एक सामान्य ग्राहक म्हणून सोनं तारण ठेवताना कोणत्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे, काय पात्रता आहे, मर्यादा काय आहेत, हे सगळं पाहूया. तर नियमाप्रमाणे एक कर्जदार जास्तीत जास्त 1 किलो सोनं तारण ठेवू शकतो. आणि त्यातही सोन्याची नाणी असतील तर ती फक्त 50 ग्रॅमपर्यंतच ठेवता येतील. आणखी एक महत्त्वाची अट आहे, जर दागिने जास्त वजनाचे असतील, म्हणजे महिलांसाठी 500 ग्रॅमपेक्षा जास्त आणि पुरुषांसाठी 200 ग्रॅमपेक्षा जास्त, तर त्यासाठी खरेदीचा पुरावा म्हणजेच बिल देणं आता बंधनकारक करण्यात आलंय. कर्ज किती मिळेल हे समजून घेण्यासाठी एक शब्द सतत ऐकायला मिळतो, तो म्हणजे LTV. LTV म्हणजे लोन टू व्हॅल्यू गुणोत्तर. घाबरू नका, हा शब्द अवघड वाटला तरी संकल्पना अगदी सोपी आहे. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या सोन्याच्या एकूण किमतीच्या किती टक्के रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळू शकते. आता हे LTV गुणोत्तर सगळ्यांसाठी सारखं नाहीये. ते कर्जाच्या रकमेनुसार बदलतं. उदाहरणार्थ, जर 2.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हवं असेल तर सोन्याच्या किमतीच्या 85% रक्कम मिळेल. कर्ज 2.5 लाखावरून 5 लाखांपर्यंत गेलं तर LTV 80% होतो. आणि 5 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर LTV 75%वर येतो. म्हणजे कर्ज जितकं मोठं तितकी कर्जाची टक्केवारी कमी. कर्ज घेतल्यानंतर ते परत कसं करायचं यासाठी सुद्धा विविध पर्याय उपलब्ध आहेत. एक आहे बुलेट रिपेमेंट, ज्यात तुम्ही जास्तीत जास्त 12 महिन्यात मुद्दल आणि व्याज एकदम शेवटी भरू शकता. दुसरा पर्याय आहे अल्पकालीन कर्ज, ज्यात 36 महिन्यांपर्यंत हप्ते बांधून मिळतात. आणि तिसरा आहे ओव्हरड्राफ्ट सुविधा, जी साधारणपणे 1 वर्षासाठी असते. गरजेनुसार योग्य पर्याय निवडता येतो. चला आता तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. यात आपण बघणार आहोत की सोन्याचं मूल्यांकन कसं केलं जातं आणि त्यात पारदर्शकता कशी जपली जाते. बँकेसाठी जोखीम व्यवस्थापन कसं केलं जातं हेही महत्त्वाचं आहे. सोन्याच्या मूल्यांकनाची प्रक्रिया आता पूर्णपणे प्रमाणित आणि पारदर्शक करण्यात आली आहे. बँक आपल्या मर्जीने दर ठरवू शकत नाही. नियम असा आहे की गेल्या 30 दिवसांचा सोन्याचा सरासरी दर आणि आदल्या दिवशीचा IBJAचा बंद दर, या दोन्हीपैकी जो दर कमी असेल तोच दर मूल्यांकनासाठी विचारात घेतला जातो. आणि हो, दागिन्यांमध्ये असलेल्या खड्यांचं किंवा रत्नांचं मूल्य अजिबात धरलं जात नाही. हे सगळं केलं जातं कारण बाजारातल्या दरांच्या चढ-उतारांपासून बँक आणि कर्जदार दोघांचंही संरक्षण व्हावं. बँकेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा नियम आहे.
तो म्हणजे बँकेने दिलेल्या एकूण कर्जांपैकी सोनं तारण कर्जांचं प्रमाण 10% जास्त असू नये. असं का? कारण कोणत्याही एकाच प्रकारच्या कर्जावर जास्त अवलंबून राहणं हे बँकेसाठी धोकादायक ठरू शकतं. यालाच रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. आता आपण चौथ्या भागाकडे आलो आहोत, सुरक्षा आणि वसुली प्रक्रिया. इथे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक म्हणजे तारण ठेवलेलं सोनं बँकेत सुरक्षित आहे का, आणि दुसरं, दुर्दैवाने जर कर्ज वेळेवर फेडता आलं नाही तर पुढे काय होतं? चला, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. जर कर्ज वेळेवर फेडलं गेलं नाही तर ते खातं NPA म्हणजे थकीत कर्ज म्हणून घोषित केलं जातं. पण त्यानंतर लगेच लिलाव होत नाही. 3 महिन्यांचा वेळ दिला जातो की कर्ज नियमित करा. तेही नाही झालं तर कर्जदाराला 30 दिवसांची जनशिक नोटीस पाठवली जाते आणि त्यानंतर 2 वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊनच सार्वजनिक लिलाव केला जातो. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पूर्ण पारदर्शकतेने होते. आता कर्जफेडीबद्दल बोलूया. ज्या दिवशी कर्जाची संपूर्ण परतफेड होते, शक्यतो त्याच दिवशी, पण जास्तीत जास्त 7 कामकाजाच्या दिवसांच्या आत सोनं परत करणं बँकेला बंधनकारक आहे. यात हलगर्जीपणा चालणार नाही. आणि गंमत म्हणजे ही जबाबदारी दुतर्फा आहे. समजा बँकेने सोनं परत करायला 7 दिवसांपेक्षा जास्त उशीर केला तर RBIच्या नियमांनुसार बँकेला कर्जदाराला नुकसान भरपाई द्यावी लागते. आणि याउलट जर कर्जदारानेच कर्ज फेडून सोनं परत घ्यायला उशीर केला तर 8व्या दिवसापासून त्याला दर महिन्याला 5,000 रुपये सेफ कस्टडी फी म्हणून भरावे लागतील. म्हणजे दोघांसाठीही नियम सारखेच आहेत. तर आता आपण येतोय शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर. हे सगळे नियम मिळून एक विश्वासाचं धोरण कसं तयार करतात? ही संपूर्ण व्यवस्था सगळ्यांसाठी म्हणजे बँक आणि ग्राहक दोघांसाठी संतुलित आणि सुरक्षित कशी बनते ते पाहूया. थोडक्यात सांगायचं तर या नवीन धोरणाचे 5 मुख्य आधारस्तंभ आहेत. एकीकडे कर्जदाराचं संरक्षण आहे तर दुसरीकडे बँकेची सुरक्षा. मूल्यांकनात पूर्ण पारदर्शकता आहे. थकीत कर्जाचं म्हणजे NPAचं योग्य व्यवस्थापन आहे. हे सगळं मिळून एक अशी प्रणाली तयार होते जिथे सगळ्यांचं हित जपलं जातं. आणि म्हणूनच या धोरणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते सुवर्ण कर्जाला केवळ एक साधा व्यवहार म्हणून बघत नाही, उलट स्पष्टता आणि परस्पर जबाबदारीच्या पायावर उभी असलेली एक विश्वासार्ह आर्थिक भागीदारी म्हणून पाहते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, हे नवीन पारदर्शक धोरण बँक आणि सामान्य माणूस यांच्यातलं विश्वासाचं नातं खऱ्या अर्थाने मजबूत करू शकेल का, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.